आजच्या शाळा कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचा दिनक्रम तुम्ही बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की एखाद्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरापेक्षा जास्त वेळ ते अभ्यासासाठी देत असतात. म्हणजे अभ्यास करतात असं मला म्हणायचं नाही बरं का, तर अभ्यासासाठी देत असतात. म्हणजे शाळेचा वेळ, कॉलेजचा वेळ, त्यानंतर ट्युशनचा वेळ, ट्युशन झाली की दुसरी ट्युशन किंवा क्लास, आणि मग स्वतःचा अभ्यास, सेल्फ स्टडी ज्याला आपण म्हणतो. असे दिवसभर पूर्णपणे ते एंगेज असतात. पण म्हणजे पूर्ण दिवसभर त्यांचा अभ्यास सुरू असतो का? तर नाही. ते फक्त अभ्यासासाठी बिझी असतात, अभ्यास करत नसतात. आणि एवढं सगळं करून सुद्धा त्यांना पर्सेंटेज ऑफ मार्क्सचं टेन्शन कायम असतं. अभ्यास पूर्ण झालेला नसतो, इनकम्प्लीट अभ्यासाचं टेन्शन त्यांच्या डोक्यावरती असतं. ते त्यांच्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ देऊ शकत नाही. त्यांच्या हॉबीजसाठी, त्यांचे स्किल, टॅलेंट जे आहेत त्यासाठी ते वेळच देऊ शकत नाही. तर आता याच्यावरती उपाय काय? खरंच एवढ्या ट्युशन्स, क्लासेस हे सगळं गरज आहे का हो? कारण मी जेव्हा तालुका प्लेसला, ज्याला आपण खेडेगाव म्हणतो, अशा ठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये लेक्चर द्यायला जातो, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की तिथे शहरामध्ये जेवढे क्लासेस असतात, ट्युशन असतात, हा प्रकार अजून पोचलेलाच नाही आहे. मुलं शाळेत जातात किंवा कॉलेजला जातात आणि तिथून डायरेक्ट शेतावरती कामाला जातात आणि काय 1-2 तास फक्त अभ्यास करतात. पण म्हणून त्यांना कमी पर्सेंटेज मिळतात असं आहे का? तर अजिबात नाही. शहरामध्ये शाळा कॉलेजेस व्यतिरिक्त ट्युशन क्लासेस करून काही विद्यार्थ्यांना पर्सेंटेज ऑफ मार्क्स अत्यंत कमी मिळतात किंवा ते फेलसुद्धा होतात. पण तेच तालुका प्लेसला, खेडेगावात, जिथे क्लासेसचं किंवा ट्युशन्सचा अजून सुरुवातच झालेली नाही, अशा ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना 80-80, 90-90% मार्क मिळत आहेत. याचं कारण काय? तर माझ्या असं लक्षात आलं की अभ्यास खूप केला की लक्षात राहतो असं अजिबात नाही. तुम्हाला अभ्यास जो आहे तो कॉन्सन्ट्रेशन करून करणं आवश्यक आहे. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला तर कुठल्याही शिक्षणासाठी 3 तासाच्या वर रोज अभ्यास करायची तुम्हाला गरजच नाही आहे. मग आता जर समजा हे कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे शहरातल्या विद्यार्थ्यांना हवं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी कॉन्सन्ट्रेशन शिकलं पाहिजे. त्या कॉन्सन्ट्रेशनची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण त्यांना कॉन्सन्ट्रेशन कुठेही विकत नाही मिळणार, त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. मग मी एक ट्रेनिंग प्रोग्राम तयार केला. तथास्तु कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा ट्रेनिंग प्रोग्राम मी तयार केला. त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना एक आणि एकच गोष्ट, एकच स्किल शिकवतो, ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी. कारण एकदा का तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन आलं की तुमचे अभ्यासाचे किंवा परीक्षेचे कितीही प्रॉब्लेम असो ते सुटणार. मग आता हे जे टेक्निक आहे, हे टेक्निक शिकण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या टेक्निकमध्ये, कॉन्सन्ट्रेशन टेक्निक शिकण्यासाठी तुम्हाला 3 टेक्निक शिकायचे आहेत. हे 3 टेक्निक काय आहेत? एक तर अभ्यासामध्ये जी तुमची पद्धत आहे त्या पद्धतीत थोडासा बदल करायचा आहे आणि
करता आहात तुम्ही आज तेवढाच अभ्यास करायचा आहे, पण त्या नवीन पद्धतीमुळे तुमचं अभ्यासातील तुम्ही जे वाचताय, जे लिहिताय, जे नोट्स काढतायत, जो काही अभ्यास करताय त्याच्यामधलं तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढणार आहे आणि मग तुमचे 60 ते 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. दुसरं, अभ्यासाला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात किंवा टीचर शिकवत असताना आपण ऐकत असतो पण आपलं लक्ष वेगळीकडे असतं. तिथं आपण वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये चालू असतात. टीचरचं बोलणं फक्त कानावर येत असतं, या कानातून येतं आणि या कानातून बाहेर टाकतो आपण, ते मेंदूत राहत नाही ना. मग त्यासाठी काय करायचं, विचारांवरती नियंत्रण आणण्याचं जे टेक्निक आहे तथास्तु इंडक्शन टेक्निक हे शिकून घ्यायचं, त्याची प्रॅक्टिस करायची. आणि तिसरं टेक्निक, आपल्याला जे काम करायचं आहे त्या कामावरती एकाग्र होण्यासाठी, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एकाग्र होण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ट्रिगर टेक्निक शिकायचं. हे जे टेक्निक आहे हे अत्यंत पॉवरफुल टेक्निक आहे बरं का. याच्यामध्ये तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्हाला हवी तेवढी एकाग्रता तुम्ही आणू शकता. अत्यंत पॉवरफुल असं हे टेक्निक आहे. तर हे जे 3 टेक्निक आहेत हे शिकण्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी हा डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम करायचा आहे. या डिस्टन्स लर्निंग प्रोग्राममध्ये तुम्हाला कुठे जायचं नाही, कुठे यायचं नाही. म्हणजे हे ट्रेनिंग तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये बसून स्वतःच्या सोयीच्या वेळामध्ये 30 दिवसात अभ्यासातील एकाग्रता मिळवू शकता. पण त्यासाठी टेक्निक शिकावं लागेल आणि त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. तर मी काय केलं आहे, मी तुम्हाला ट्रेनिंग व्हिडिओज, ट्रेनिंग ऑडिओ आणि स्टडी नोट्स पाठवून देतो. त्याचा उपयोग करून तुम्ही 30 दिवसामध्ये एकाग्रता शिकायची. आता हा कोर्स कसा करायचा त्याचं जे मार्गदर्शन आहे ते सुद्धा तुम्हाला या ट्रेनिंग व्हिडिओमध्येच मिळणार आहे. जे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोर्स करताना प्रॉब्लेम येणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि समजा तुम्हाला जर काही शंका आली किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, मी त्याची तुम्हाला लगेच उत्तर देईल. तर या पद्धतीने तुम्ही जर अभ्यासातील एकाग्रता शिकला तर तुम्ही जो अभ्यास कराल तो तुम्हाला चांगला समजेल, चटकन समजेल. जो समजलेला अभ्यास आहे तो तुमच्या चांगला लक्षात राहील आणि जो लक्षात राहिलेला अभ्यास आहे तो तुम्हाला परीक्षेमध्ये आठवेल. तुमच्या सिली मिस्टेक होणार नाही, तुमचे कन्फ्युजन होणार नाही, मार्कांचं पर्सेंटेज वाढेल आणि जो काही वेळ उरेल, कारण आता या पद्धतीने तुम्ही अभ्यास केल्यामुळे तुमचा अभ्यास कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे. जो वेळ उरेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या टॅलेंटवरती काम करू शकता. तुमच्याकडे जे स्किल आहे, तुम्हाला जर समजा एखादा स्पोर्ट्स आवडत असेल किंवा एखादी ॲक्टिव्हिटी आवडत असेल, आज तुम्ही त्याच्यावरती वेळ देऊ शकता का? नाही. तर त्याच्यावरती तुम्ही वेळ देऊ शकाल. तर हा जो कोर्स आहे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जा आणि तिथं तुमचा मोबाईल नंबर, तुम्ही कोणतं शिक्षण घेता आहात आणि तुमचं वय काय हे 3 डिटेल्स मला पाठवा. मी तुम्हाला ताबडतोब कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी डिस्टन्स लर्निंग प्रोग्रामचे पूर्ण डिटेल्स पाठवून देईल. ओके, थँक्यू, धन्यवाद.